द स्टँडर्ड 8 जनरल सायन्स धडा क्रमांक 5 चालू आहे आपला इनसाइड द ॲटम. त्याचा आज लेक्चर क्रमांक 2 ॲटॉमिक मॉडेल्स आपण पाहिलेले तर डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल आणि थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. आता पुढचे मॉडेल जे आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल शिकण्याच्या अगोदर हे मॉडेल ज्या प्रयोगावर अवलंबून आहे, ज्या एक्सपेरिमेंटवर अवलंबून आहे, तो एक्सपेरिमेंट आपण अगोदर बघूया. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे रुदरफोर्ड्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. हा असा प्रयोग आहे की याला संपूर्ण जगाची फिजिक्सची दिशाच बदलली. रुदरफोर्ड्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. कसा आहे हा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आपण डायग्राम काढून पाहूया. पहिला इथं पहा डायग्राम नीट व्यवस्थित पाहायचं. डायग्रामचे टप्पे कशी डायग्राम काढायची नाही, अगदी मी जशी सांगेल तशीच त्या पद्धतीनं बघा. हे 2 चौकोन काढून मी काय केलंय बॉक्स काढलाय. हो तर हा काय आहे, हा लेड ब्लॉक आहे. नंतर त्याला असं थोडंसं रब करायचं आणि असं करून घ्यायचं. हा काय आहे लेड ब्लॉक आहे. लेड म्हणजे शिस, लेड म्हणजे शिस आणि ब्लॉक म्हणजे ठोकळा. हा काय आहे लेडचा ठोकळा आहे. अतिशय मजबूत धातू असतो बरं का हा शिस. आणि याच्यामध्ये काय ठेवलेलं असतं काय सगळं सांगतो व्यवस्थित. पहिल्यांदा काय आहे रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे. का म्हणून पाहतोय आपण हा एक्सपेरिमेंट, तर आपल्याला ॲटॉमिक मॉडेल क्रमांक 3 रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल पाहायचंय. पण या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय शिकायचंय रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट शिकायचा. का म्हणून शिकायचा मला हा रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, कारण ह्या एक्सपेरिमेंटवरच रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय आहे अवलंबून आहे. आता प्रयोग म्हटले की काय लागतं साहित्य लागतं. साहित्य तर पहिलं कोणतं साहित्य घेतलेलं आहे, तर पहिलं घेतलेलं आहे हा लेड ब्लॉक घेतलाय. काय घेतलाय लेड ब्लॉक. लेड म्हणजे धातूचं नाव आहे, शिस अतिशय मजबूत असा धातू आहे. आणि ब्लॉक म्हणजे ठोकळा. हा लेड ब्लॉक घेतलाय आणि याच्यामध्ये काय केलंय अल्फा पार्टिकल इमिटर ठेवले. पहा याच्यामध्ये काय ठेवलंय अल्फा पार्टिकल इमिटर. बघा समजून घ्या. ह्या पाहे अल्फा हे चिन्ह आहे अल्फाचं माहिती ना. अल्फा हे काय अल्फाचं चिन्ह आहे. पार्टिकल म्हणजे कण आणि अल्फा आणि इमिटर EMITTER हे अल्फा पार्टिकल काय आहे इमिटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर अल्फा पार्टिकल्स बाहेर टाकणार काय आहे ते मटेरियल आहे. हे मटेरियल काय करतं कंटिन्युअसली अल्फा पार्टिकल्स बाहेर टाकतं. आता थोडी अल्फा बद्दल माहिती घेऊ इकडे फळ्याच्या ह्या बाजूला. नंतर सांगतो अल्फा काय ते सांगतो अगोदर. हे पहा एकूण 3 प्रकारचे पार्टिकल्स आहेत जे थॉम्सन साहेबांनी डिस्कवर केले. ते आपण जे मागचे होते ना ज्यांचं, तर एकूण 3 प्रकारचे पार्टिकल्स आहेत अल्फा बीटा आणि गॅमा. असे 3 प्रकारचे पार्टिकल्स असतात फिजिक्स मध्ये अल्फा बीटा आणि गॅमा. तर याच्यामध्ये जे अल्फा पार्टिकल्स असतात हे पॉझिटिव्हली चार्जड असतात. जे बीटा पार्टिकल्स आहेत ते निगेटिव्हली चार्जड असतात आणि हे जे गॅमा पार्टिकल्स असतात ते चार्जलेस असतात. असे पार्टिकल्स आहेत. हे अल्फा आणि बीटा पार्टिकल्सचा शोध थॉम्सन काकांनीच लावलेला आहे. तुम्हाला नाही आठवला पण रुदरफोर्डच्या अगोदर 3 पार्टिकल्सचा शोध लागलेला आहे आणि त्याचा इथे संदर्भ द्यायचा म्हणून हे तुम्हाला हे सांगितलं की बाबा काय आहे तर की नाही तर काय भानगड आहे बाबा ही अल्फा पार्टिकल. तर फिजिक्स मध्ये काय आहे तर 3 प्रकारचे पार्टिकल्स. फिजिक्स मध्ये म्हणण्यापेक्षा निसर्गामध्ये म्हणू आपण तर अल्फा बीटा आणि गॅमा. तर हे काय आहे अल्फा पार्टिकल इमिटर आहे. ह्या अल्फा पार्टिकल इमिटरच्या पुढे यांनी काय केलेलं होतं आणि हे पहा पुस्तकामध्ये जे
डायग्राम आहे ते चित्र आहे. चित्र आपल्याला चित्र काढायचे नाही, आपल्याला डायग्राम काढायची. फळ्याकडे नीट लक्ष द्या. हे पहिल्यांदा काय काढलं मी, लेड ब्लॉक काढला. त्यानंतर त्यांनी काय केलं, मध्ये एक काय केलं, स्लीट ठेवली. काय ठेवली मध्ये, स्लीट, SLIT, स्लीट ठेवली. काय ठेवली, स्लीट, SLIT, स्लीट. आता ही स्लीट म्हणजे काय, लक्ष द्या आता. आणि कशासोबत कसं तयार करतात हे पहा. स्लीटचा अर्थ असतो अगदी बारीक अशी फट, त्याला म्हणतात स्लीट. आपण खिडकी वगैरे बंद केलं तरी प्रकाश करून आतमध्ये येतं बघा, कुठंतरी बारीक छिद्र वगैरे असतील तर असे जे बारीक छिद्र आहेत त्याला म्हणायचं स्लीट. आता ही स्लीट कशी तयार करायची, तर मोठा काय करायचा, खपट घ्यायचं, अगदी तुमच्या वहीचं रजिस्टरचं असं खपट घ्यायचं मोठं, आणि त्याच्या मध्यभागी ब्लेडनं अगदी छोटंशी फट केली, छोटंसं जे छिद्र पाडलं की काय झालं, स्लीट तयार झाली. काय तयार झाली, स्लीट तयार झाली. आता ही स्लीट कशासाठी तयार करायची, ही स्लीट तर सांगतो की इथून काय होतं, त्याचं म्हणणं काय होतं की जे अल्फा पार्टिकल्स जाणार असतात ते अल्फा पार्टिकल्स काय होतात, असे जातात. तर त्याला प्रयोगाला काय करायचे होते, एवढे मोठे अल्फा पार्टिकल्स नव्हते पाहिजे, त्याला अगदी कमी असे अल्फा पार्टिकल्स पाहिजे होते. म्हणून बाकीचे जे अल्फा पार्टिकल्स काय होतात, इथं अडून बसतात आणि इथून जे मध्यभागी छिद्र छोटीशी फट आहे त्याच्यातून काय होतात, पुढे जातात. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, स्लीट तयार केली होती. म्हणजे काय काय लागलं होतं फोर्स एक्सपेरिमेंटसाठी, ॲपॅरेटस काय काय लागले, सामान सुमान काय काय लागले. नंबर 1 लेड ब्लॉक, नंबर 2 अल्फा पार्टिकल इमिटर, नंबर 3 स्लीट. लक्षात घ्या, फळ्यावरचीच डायग्राम काढायची आहे. आणि आता पुढे काय आहे, त्याच्या पुढे आहे एक पडदा ठेवलाय. पडदा, एक काय ठेवला, पडदा ठेवला. पडदा पहा, असा काय ठेवलाय, पडदा ठेवलाय. पडदा, असा एक पडदा ठेवलाय. ह्या पडद्याचं नाव आहे सिंटिलेशन स्क्रीन किंवा याला फ्लोरोसेंट स्क्रीन सुद्धा म्हणतात. कशासाठी ठेवला, काय ठेवलं सांगतो तुम्हाला. अगोदर पडदा एक काढून घेऊ द्या मला व्यवस्थित. पहा, तुम्हाला हीच डायग्राम काढायची फळ्यावरचीच. हा पडदा त्याने लावला होता. ह्या पडद्याला नाव आहे फ्लोरोसेंट स्क्रीन. FLUOROSCENT, फ्लोरोसेंट स्क्रीन. पहा, हे एक सामान लागले, फ्लोरोसेंट स्क्रीन. आता फ्लोरोसेंट स्क्रीन कशासाठी पाहिजे, का म्हणून पडदा लावलाय, प्रयोजन काय आहे, कशासाठी लावलाय तो सांगतो. हा पडदा कशासाठी लावायचा आहे की जसे अल्फा पार्टिकल इमिटर, अल्फा पार्टिकल्स काय करतं, बाहेर टाकतं. स्लीट एवढे मोठे अल्फा पार्टिकल्स जाऊ देत नाही, लागत तेवढेच जाऊ देतं. हा पडदा कशासाठी आहे, मराठीत व्यवस्थित ऐकून घ्या की हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत, ह्या अल्फा पार्टिकलची स्पीड प्रचंड असते, यांची गती प्रचंड असते. त्याची जी स्पीड आहे ती इक्वल टू लाईट आहे, इक्वल टू लाईट. आणि तुम्हाला लाईटची स्पीड सांगू का, तर लाईटची स्पीड आहे एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. एका सेकंदाला साधारणपणे 3 लाख किलोमीटर इतकी जबरदस्त अशी स्पीड आहे लाईटची. मग हे पार्टिकल्स उघड्या डोळ्याने दिसतील का आपल्याला, कुठून आले कुठं चालले, म्हणून हा पडदा लावलाय. काय होतं या पडदा लावल्याने, तर ह्या पडदा लावल्यानं की हे जे अल्फा पार्टिकल्स याच्यावर जे आदळणार आहेत ते काय होतात, काही
फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी चमकतात. चमकला लगेच तिथं काय उडते, ठिणगी उडते. इथून पार्टिकल सुटला, ह्या स्लिट मधून घुसला आणि इकडे पुढे आला आणि इकडे पडल्यावर तो जिकडे आदळेल तिकडे काय होतं, ठिणगी होते. म्हणजे आपल्याला कळतं हा पार्टिकल इथं आदळला बरं का, कारण उघड्या डोळ्याने तर दिसत नाहीये. त्याच्यासाठी हा फ्लोरोसंट स्क्रीन आहे. पहा काय शिकतोय, नीट लक्ष द्या. तर आपण शिकतोय रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सर आपल्या धड्याचं नाव तर काय आहे, आपल्या धड्याचं नाव सर इनसाइड द ॲटम आहे. मग हा एक्सपेरिमेंट मी का शिकायचा आहे, कारण आपल्याला रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल शिकायचंय. आणि रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल शिकण्याच्या अगोदर त्यांनी सुद्धा हाच प्रयोग केला होता. खरं तर त्यांना ॲटम शोधायचा नव्हता बरं का. हो, त्यांना ॲटम मुळात शोधायचाच नव्हता, ॲक्सिडेंटली शोधला. आता हे झालं काय, मग त्याला सामान सुमान काय लागतं, ॲपरेटस. नंबर 1 लेड ब्लॉक, नंबर 2 अल्फा पार्टिकल इमिटर, नंबर 3 स्लिट आणि नंबर 4 फ्लोरोसंट स्क्रीन. असे किती 4 लागतात. हे काय आणि सांगायचं ऑल दिस ॲपरेटस आर अरेंज्ड ॲज शोन इन द फिगर. जसं दाखवलंय आकृतीमध्ये त्या पद्धतीने ते काय केले, अरेंज करून ठेवलेले आहेत. आता प्रोसिजर त्याने काय केलं, तर ही बंबार्डेड, हो बंबार्डिंग केली. बंबार्डिंग केली म्हणजे अल्फा पार्टिकल्स त्याने काय केले, आदळले त्याच्यावर. कशावर, ही बंबार्डेड द अल्फा पार्टिकल्स ऑन स्क्रीन थ्रू स्लिट. त्याने काय केले, अल्फा पार्टिकल्स, हे काय आहेत, अल्फा पार्टिकल्स आहेत, त्याचे पार्टिकल्स आहेत, ते काय केले, बंबार्ड केले. काय केले, बंबार्ड केले. कशावर, ह्या स्लिटवर. आता त्याला काय वाटलं होतं, ही स्लिट त्यांना हा जो फ्लोरोसंट स्क्रीन आहे हा त्याने अतिशय पातळ बनवला होता. हा फ्लोरोसंट स्क्रीन कशाचा बनवला होता, गोल्डचा बनवला होता. हो तुम्ही म्हणता हो सर गोल्ड महाग आहे म्हणून पातळ बनवला असेल, नाही. प्रयोगासाठी त्याने काय केलं, फ्लोरोसंट स्क्रीन गोल्डचा बनवला. आणि त्याला काय वाटलं होतं की पार्टिकल्स काय होतील, की पूर्णच्या पूर्ण जे आहे काय आहे की निघून जातील. नीट लक्ष द्या की पूर्णच्या पूर्ण काय होतील, निघून जातील पार्टिकल्स. म्हणून हे फॉईल स्लिट आणि मी मला खपट म्हटलं होतं त्याच्या जागी त्याने काय केलं होतं, ते गोल्डचा खपट वापरलं होतं बरं का. म्हणून मुद्दाम तर गोल्ड फॉईल लिहितो. हो तुम्हाला सांगता सांगता मी खपट म्हटलं होतं, म्हणजे आपल्या प्रयोगासाठी त्याने काय वापरला होता, गोल्डचा पत्रा वापरला होता. पातळ, इतका पातळ वापरला होता की तो मिलीमीटर पेक्षा सुद्धा कमी जाड होता. आता याची स्पीड, हे अतिशय पातळ स्लिटचा पत्रा तिथं. आणि काय आहे, त्याला काय वाटलं होतं रुदरफोर्डला, हे फॉईल अतिशय पातळ आणि पार्टिकल्स कोणत्या स्पीडनं चालले, बंदुकीच्या गोळीपेक्षा फास्ट चालले. तर बंदुकीच्या गोळीपेक्षा सुद्धा फास्ट चालले. तर 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला. त्याला वाटलं सगळे अल्फा पार्टिकल ह्या पातळ गोल्ड फॉईलला छेदून निघून जातील आणि मला सगळे इथं दिसतील, ठिणग्या दिसतील. बघा मराठीत ऐकून घ्या. काय वाटलं होतं रुदरफोर्डला, मी इंग्रजीत नंतर सांगतो. रुदरफोर्डला वाटलं होतं की मी हे अल्फा पार्टिकल्स याच्यावर बंबार्ड करीन, सगळे निघून जातील आणि मला सगळे इथं ठिणग्या दिसतील. असा त्याचा काय होता, कयास होता, अंदाज होता. पण विपरीत झालं. विपरीत कसं विपरीत झालं, तर मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स, बघा मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स आर पासड. याच्यातून जे आहेत एवढे मोठे गेलेले, तर मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स काय झाले, तर पास झाले याच्यातून आणि त्याला ठिणग्या दिसल्या. मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स पास्ड थ्रू गोल्ड फॉईल आणि दे इन्सिडेंट ऑन द स्क्रीन. काही जे अल्फा पार्टिकल्स आहेत बघा, सम अल्फा पार्टिकल्स ते काय झाले, दे डेविएट, वळाले, दे टर्न विथ स्मॉल अँगल. ते काय झाले, स्मॉल अँगलने काय झाले, वळाले. आणि सगळ्यात त्याला धक्का कधी बसला, तर फ्यू आर
बाउन्स्ड बॅक. काही काय झाले? बाउन्स बॅक झाले. काय झाले? काही बाउन्स बॅक झाले. नीट लक्ष द्या की काही काय झाले? बाउन्स बॅक झाले, वापस आले. तर हे जे काय आहे, काय म्हटलं मी? लक्ष द्या की सम अल्फा पार्टिकल्स कसे झाले? काही अल्फा पार्टिकल्स. तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर परत एकदा दाखवतो, लक्ष द्या. तुम्हाला हे 3D काढण्याचा मी प्रयत्न केला, सिंपल तुम्हाला अजून दाखवतो. नाही तुम्ही मला सर ते पुस्तकामध्ये वेगळंच आहे. परत एकदा डायग्राम रिपीट करतो. पुस्तकामध्ये तर सर फाईल आतमध्ये दाखवली, ते चित्र आहे. ते काय आहे? चित्र आहे. परत एकदा आपण सुरू करू. हे पहा, लेड ब्लॉक काढलाय, हा अल्फा पार्टिकल इमिटर काढलाय. परत काय काढलाय? वाटलं पुस्तकासारखं करून दाखवतो तुम्हाला, नाही तर म्हणतात परत. हा काय काढलाय आता? हा स्क्रीन काढलाय. हा काय काढला? स्क्रीन आहे. स्क्रीन म्हणजे पडदा आहे. हे तीच डायग्राम आहे. परत फक्त पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? तुम्ही म्हणता नाही सर बाहेर नाही आतमध्ये, परत कन्फ्यूज होतात. म्हणून फक्त तीच फाईल मी कुठं काढतो? इथं आतमध्ये काढतो. मग काय झालं? हे अल्फा पार्टिकल्स काय झाले? याच्यावर आदळले. काय झाले? आदळले. मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स काय झाले? पास झाले. बघा मी प्रोसिजर रिपीट करतोय. मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स काय झाले? पास झाले. बरोबर आहे? काही अल्फा पार्टिकल्स काय झाले? वळाले. सरळ गेले का? वळाले. आणि काही अल्फा पार्टिकल्स मात्र काय झाले? बाउन्स बॅक झाले. काय झाले? बाउन्स बॅक झाले. नीट लक्ष द्या. पहा, तुमच्यासाठी मी रिपीट केलंय. काय आहे हा? लेड ब्लॉक. हे काय आहे? अल्फा पार्टिकल इमिटर. इथून काय ठेवली आपण? स्लिट. हा काय आहे? परत एकदा तसंच काढतो. हा काय आहे? फ्लोरोसेंट स्क्रीन आहे. नीट लक्ष द्या. किती गोष्टी लागल्यात? 4. फक्त 8वी पुरतच मर्यादित नाहीये हा प्रयोग. हा प्रयोग परत तुम्हाला 9वीला येतो. पूर्ण थॉम्सनचं मॉडेल वगैरे परत आपल्याला 9वीला ते प्रयोग करायचे. म्हणायचं नाही जाऊ द्या सर 9वीला येतो ना, बघू 9वीच्या 9वीला. नाही. डायग्राम व्यवस्थित काढायची, पुस्तकातली काढायची नाही. आय रिपीट, पुस्तकातली डायग्राम काढायची नाही. पुस्तकामध्ये चित्र आहे, डायग्राम नाही. डायग्राम मी काढली फळ्यावर. ह्या काय आहे? लेड ब्लॉक, अल्फा पार्टिकल इमिटर. यामध्ये गोल्ड फॉईल. हा काय काढलाय आताच? हा थोडासा मोठा झाला, आकृती मोठी दिसू लागली म्हणून हा फ्लोरोसेंट स्क्रीन. तुम्ही कन्फ्यूज होताल नाही सर, तिथं तर फॉईल आतमध्ये दाखवली, तुम्ही बाहेर काढली. तिथं आडवं मोठं सी आहे, तुम्ही उभंच काढलं. आपण डायग्राम काढली. हा काय आहे? फ्लोरोसेंट स्क्रीन. हा परत हा एक्सपेरिमेंट रिपीट करतो. काय केलं रुदरफोर्डनं? ही बंबार्डेड. काय केलं त्यांनी? बंबार्ड केलं. काय बंबार्ड म्हणजे? मारा करणे. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट फटा 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 फेकतो त्याला काय म्हणायचं? बंबार्ड. BOMBARD. तसं त्यांनी काय केलं? बंबार्डेड. काय कशाचं बंबार्डमेंट केली? तर अल्फा पार्टिकलची बंबार्डमेंट केली. मग काय झालं? त्याचा अंदाज काय होता? त्याला म्हणायचं एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन म्हणजे अंदाज. काय अंदाज लावला होता रुदरफोर्डनं? ऑल अल्फा पार्टिकल्स पास थ्रू द फॉईल. ह्या गोल्ड फाईल मधून पास होतील. अँड आय विल सी ऑल अल्फा पार्टिकल्स ऑन स्क्रीन. आणि सगळ्यांना मी ह्या स्क्रीनवर ह्या इथं ठिंग्यात पाहिल. पण झालं काय? झालं काय? सगळे अल्फा पार्टिकल पास झाले नाही. मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स आर पास्ड. मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स आर पास्ड. सगळे अल्फा पार्टिकल्स, मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स काय झाले? पास झाले. बट व्हेरी फ्यू. ह्या पाय मुद्दा डार्क करतो, समजावून घेण्यासाठी डार्क बरं का. बट व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स दे आर डेव्हिएटेड. डेव्हिएटेड म्हणजे सरळ गेले नाही, वळाले. काय झाले? वळाले. दे आर डेव्हिएटेड. जास्त नाही, डेव्हिएटेड. सम. हा
मॅक्सिमम निघून गेले सरळ. रुदरफोर्डला काय वाटलं होतं, सगळेच जातील, पण सगळे गेले नाही. सम आर डेव्हिएटेड, काही वळाले. DEVIATED, डेव्हिएटेड. काय स्पेलिंग सांगितलं मी, DEVIATED, डेव्हिएटेड म्हणजे वळणे किंवा टर्न म्हणून आपण चालतं बरं का, तसं काही नाही. की सम आर टर्नड, लेफ्ट अँड राईट, काही डाव्या आणि उजव्या बाजूला. आणि सगळ्यात धक्कादायक होतं, व्हेरी फ्यू आर बाउन्स्ड बॅक. हो, काही अल्फा पार्टिकल जे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने जात होते, ते काय झाले, वापस आले. दे आर बाउन्स्ड बॅक. म्हणजे त्यानं तर त्यावेळेस सांगितलं काय बाबा, की मी हो पेपरला गोळी मारली, न्यूज पेपरला, आणि ती गोळी वापस आली. आता म्हणलं होतं असंच की आय फायर्ड द बुलेट ऑन न्यूज पेपर अँड इट इज टर्नड बॅक. आहे का शक्य असं की असं पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावर बंदुकीची गोळी, अहो हे तर बंदुकीच्या गोळी सुद्धा पेक्षा सुद्धा फास्ट जातात किरण, आणि ते काय झाले, वापस आले. काही डावीकडे गेले, काही उजवीकडे गेले. तो विचार करत बसला होता. हे काय होतं, हे त्याचं काय होतं, पूर्णचे पूर्ण काय आहे की हा त्याचा प्रयोग होता. आणि ह्या प्रयोगावरून त्याने पुढे काय काढलं होतं, त्याचं ॲटॉमिक मॉडेल काढलं होतं. त्याचं ॲटॉमिक मॉडेल काढलं होतं. पण त्याचं ॲटॉमिक मॉडेल काढण्याच्या अगोदर आपण काय बघू, ह्याचे ऑब्झर्वेशन्स. मुद्दाम तर तो फळ्यावर ऑब्झर्वेशन पहिलं कोणतं होतं त्याचं, की मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स पास्ड थ्रू फाईल, किंवा गोल्ड फाईल म्हणतो, पातळ गोल्डचा तो कागद पडदा, पास्ड थ्रू गोल्ड फाईल. त्यानंतर सम अल्फा पार्टिकल्स आर turned टू लेफ्ट अँड राईट. लेफ्ट आणि राईटला काय झाले, टर्न झाले. आणि व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर बाउन्स्ड बॅक. हे पहा कोणते बाउन्स बॅक झाले, हे पहा, हे मुद्दाम जाड काढतो. हे काय झाले तर बाउन्स बॅक झाले, ते पुढे गेलेच नाही. कसं शक्य आहे, इतक्या प्रचंड वेगाने जाणारे किरण काय झाले, बाउन्स बॅक झाले. हे काय त्याचे ऑब्झर्वेशन. आणि लक्षात घ्या, नेक्स्ट लेक्चर मध्ये मी ज्यावेळेस त्याचं मॉडेल शिकवणार आहे त्यावेळेस काय आहे तर हे ऑब्झर्वेशन्स आपल्या कामाला येणार आहेत. पहा ही जे आहे हे डायग्राम काय करतो, थोडीशी व्यवस्थित करतो मी. हे जाड वगैरे काढले मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी, पण तुम्हाला याची नंतर स्क्रीनशॉट घ्यायची आहे, तर डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करून देतो मी. ते आपण समजावून घेताना, कारण किरण इतके जाड नसतात, ते फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी होतं. इकडे गोल्ड फॉईल काढतो मी. तेव्हा अतिशय पातळ अशा आपल्या पेन्सिलनं काय करायचे, जास्तीत जास्त जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते पुढे गेलेले दाखवायचे, असे दोन दोन. त्याला वाटल्यास असं इकडे एरो करा. हे मोस्ट ऑफ पहिलं ऑब्झर्वेशन, मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स पास्ड थ्रू द गोल्ड फॉईल. काही जे आहेत ते पाहिजे टर्न झालेले, हे डावीकडे टर्न झालेला, हा उजवीकडे टर्न झालेला. आणि फक्त दोनच दाखवा की जे सोर्स कडे काय झाले तर बाउन्स बॅक झाले. तर या पद्धतीने ही डायग्राम काढायची आहे. लेड ब्लॉक आहे, अल्फा पार्टिकल इमिटर आहे, स्लिट आहे, गोल्ड फॉईल आहे. ही काय आहे, गोल्ड फॉईल आहे. तर हे जे आहे या पद्धतीने तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. एकदा काढल्याने होणार नाहीये, ऍटलिस्ट तुम्हाला दोनदा तीनदा ही डायग्राम काढावी लागेल. मी लर्निंग पॉइंट्स मध्ये डायग्राम काढून देणार नाहीये.
आता तुम्हाला वेळ देतोय, आकृतीवर मी कॉन्सन्ट्रेट करतो व्हिडिओच्या माध्यमातून, काही काळ थांबतो, तुम्ही त्या थांबल्यानंतर त्याचं काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, नाउ आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द डायग्राम, रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. फुल कॉन्सन्ट्रेट झालं की तुम्हाला काय करायचंय, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायची आहे. आणि ही तुम्हाला ज्यावेळेस मी लर्निंग पॉईंट्स दिले एक्सपेरिमेंटची, त्यावेळेस ही तुम्हाला ही डायग्राम दोनदा काढायची आहे. याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. काही हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.